मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 भौमितिक रचना कन्स्ट्रक्शनच्या तिसऱ्या लेक्चरमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. पहिल्या 2 लेक्चरमध्ये आपण ट्रायंगल, सिमिलर ट्रायंगल, रेशो, अँगल आणि त्या ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन, 2 ट्रायंगल डिफरन्स असतील तर डिफरंट आकृत्या काढायच्या होत्या आणि दोन्हीमध्ये एक जरी अक्षर सामायिक असेल तर आपल्याला कॉमनमध्ये लहान त्रिकोण कोणता, मोठा त्रिकोण कोणता याचा विचार करून दिलेल्या रेशोचे भाग पाडून समांतर रेषेचे समान भाग करून आपण ते भाग पूर्ण करत गेलो. आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्याला इथं टँजंट फॉर्म बघण्यात आपण टँजंट स्पर्शिका काढणे. स्पर्शिकेचं पुन्हा जनरल नॉलेजचा भाग आहे, तुम्हाला 10th मध्ये प्रॅक्टिकली पूर्ण करायचं आहे. स्पर्शिका, टँजंट, स्पर्शिका, टँजंट फॉर्म कसा काढूया आता टँजंट. आता टँजंटचं कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. प्रत्यक्ष टँजंट आपण काढणार आहोत. पहिली टँजंटच्या बाबतीत एक प्रॅक्टिकल थेअरीचा एक भाग बघूया. समजा एक सर्कल आहे, ह्या सर्कलच्या इंटेरियर भागमध्ये जर एखादा पॉईंट घेतला तर आपण टँजंट काढू शकतो का. समजा ए हा बिंदू इथे घेतला, टँजंट काढू शकू का. ए मधून जाणारी आणि ह्याला टँजंट असायला काढता येईल का, ह्याला टँजंट म्हणायची का, नाही म्हणता येणार. समजा हा बी पॉईंट ऑन द सर्कल घेतला, आता या सर्कलवरती जर बी पॉईंट घेतला तर आता मात्र ह्याला टँजंट काढता येईल. म्हणजे ही यातून जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला काढायची आहे आणि ही टँजंट परपेंडिक्युलर द रॅडियस. आता परपेंडिक्युलर सेगमेंट काढणे, याच्यावरून एक टँजंट आपल्याला वर्तुळाच्या आतील बिंदूतून वर्तुळाला टँजंट काढता येणार नाही. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एक टँजंट काढता येईल आणि वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून वर्तुळाला 2 टँजंट्स काढता येतील. समजा हा पी पॉईंट इथं आहे तर अशी एक टँजंट आपण काढू शकतो, अशी, आणि दुसरी टँजंट आपल्याला अशी काढता येईल. ह्या 3 कन्स्ट्रक्शनचा भाग आपल्याला ह्या फॉर्ममध्ये बघणार आहोत. सर्कलच्या आतील बिंदूतून वर्तुळाला काढता येणार नाही. एक सर्कल घेऊया, त्या सर्कलच्या सर्कम्फरन्सवरती एक बिंदू घेऊया, त्या परिघावरती एक बिंदू घेऊया. आता मात्र टँजंट काढू शकतो. ते टँजंट रॅडियसला परपेंडिक्युलर असते, लंबरूप असते. ह्याचा वापर करून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एक स्पर्शिका काढता येते. हा भाग आपल्याला इथं क्लिअर करायचा आहे. पुन्हा त्या स्पर्शिकेचे काही भाग आपल्याला उपभाग बघावे लागतील. ती टँजंट काढत असताना सेंटरचा यूज करून कसा काढायचा आणि विदाऊट युजिंग द सेंटर हे कसं काढायचं. आता समजा की 3 cmचं एक सर्कल काढा असा प्रश्न आला. एक सर्कल काढा, त्याचं रॅडियस 3 cm आहे आणि त्याला एक टँजंट काढा. आता तिथं कुठली कंडिशन दिली नाही, तेव्हा आपल्यासमोर काय पाहिजे बघा. एक सर्कल कसं फॉर्म करायचं माहिती आहे तुम्हाला. सर्कल कसं काढायचं, सर्कलचं दिलेलं रॅडियसचं एवढं सर्कल काढायचं, याचा सराव तुम्हाला परिपूर्ण झालेला आहे. तुम्ही सर्कल बऱ्याच वेळेला काढलेला आहात. ते फिक्स डिस्टन्सपासून फिक्स बिंदूंचा हा जो का बिंदूंचा समूह आहे ह्याला आपण सर्कल म्हणतो, नाही का. हे जॉईन करून टाका असं. हा फिक्स पॉईंटला आपण सेंटर म्हणतो आणि त्याच्यावरती जर एखादा बिंदू दिला असेल तुम्हाला, ह्या सर्कम्फरन्सवरती, ह्या हिरव्या अशा ह्या बिंदूपथावरती जर एखादा बिंदू दिला असेल ए, आणि यातून जाणारी एक टँजंट आपल्याला काढायची आहे. आता टँजंट ही सर्कलला परपेंडिक्युलर असणारी, ही रॅडियसला परपेंडिक्युलर असणारी एक सेगमेंट आपल्याला काढायचं आहे. इथं ड्रॉ द टँजंट म्हणलं की इथं कंडिशनचा विचार नाही करायचा आपल्याला एवढ्या बेसिक नॉलेजवरती एक फॉर्म करून घ्यायचं आहे. कोणती बेसिक नॉलेज आपल्याला यूज करायचं आहे बघा. इथं बेसिक नॉलेज एक काय करूया की एक आपण ह्या सेंटरमधून आणि ह्या ज्या पॉईंटमधून आपल्याला रॅडियस काढायची आहे, टँजंट काढायची आहे, ती रॅडियस आपण जरा सलगपणे पुढे नेऊया. हे बघा, पी ए ही त्रिज्या होती ती आपण वाढवून ठेवली. आता लक्षात घ्या, ही जी पी ए रॅडियस आहे त्याला परपेंडिक्युलर, त्याला 90 अंश कोनातून त्याला लंबरूप असणारी एक रेषा काढायची आहे. लंबरेषा काढण्याचा जो बेसिक भाग आपण शिकला होता, परत एकदा बघा. एका सर्कलवरती हा जो बेसिक फॉर्म आला होता तुम्हाला, समजा तुम्हाला फक्त एक लाईन दिल्या, त्या लाईनवरती ही ए बी ही लाईन आहे समजा, आणि ह्याच्यावरती कुठेतरी पी बिंदू आहे, कुठेही मध्ये, कुठेही कडेला, कुठेही इथं पी बिंदू आहे. आता पी बिंदूतून परपेंडिक्युलर लाईन कशी काढायची असते, अशी एक परपेंडिक्युलर लाईन काढा की ती पी मधून जाते आणि ए बीला परपेंडिक्युलर आहे. तेव्हा आपण काय शिकलो होतो जरासं बघा. आपण सारख्या अंतराच्या इक्वल डिस्टन्सवरती आपण 2 खुणा करून घेणार होतो, असं या बाजूला एक आणि या बाजूला एक, बरोबर का बघा. ह्या इक्वल डिस्टन्सच्या 2 खुणा करून घेतल्या होत्या.
त्याच्यानंतर आपल्याला इक्वल डिस्टन्सच्या वरती मी इथं काढतो जरा, असं मला काढायला सोपं जाईल. समजा इथं ए बी आहे आणि इथं हा पी पॉईंट आहे. पी पॉईंटवरती 2 इक्वल डिस्टन्सच्या खुणा करून घेत होतो आपण, बरोबर काय बघा बरं बाळांनो. ओके. आणि याच्यानंतर एवढं अंतर कंपासमध्ये घ्या किंवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि आपण चाप मारत होतो बघा, हे चाप. ओके. आता हे जे चाप तुम्ही जोडलात, हे जर चाप आपण जोडलो तर काय होणार आहे जरा नीट बघा बाळांनो. हे चाप हा बिंदू जर जोडायचा प्रयत्न केला आपण तर तो जोडताना बरोबर पीमधून जाणार असा बघा, आणि ह्या पीमधून जाणार आणि परत हा याला परपेंडिक्युलर असणार. हाच भाग आपल्याला इथं करायचा आहे. आता बघा आपल्याला का करायचं आहे बघा, जी टँजंट म्हणून आपण रेषा काढणार आहोत ती रेडियसला परपेंडिक्युलर असणार पाहिजे. आता रेडियस आणि ह्या सर्कलचा इंटरसेक्टिंग पॉईंट हा ए आहे आणि एमधून जाणारी आपल्याला जी लाईन काढायची आहे, जी परपेंडिक्युलर लाईन काढायची आहे तिलाच आपण टँजंट म्हणणार आहे. एमधून जाणाऱ्या परपेंडिक्युलर लाईनला टँजंट म्हणतो. टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. हा भागचा व्यत्यास आपण वापरतोय. जे ॲप्लिकेशन सर्कलच्या फर्स्ट 3.1 आपण लर्न केलं होतं ते तिथं वापरतोय आपण. म्हणजे टॉपिक नंबर 4 हा कन्स्ट्रक्शनचा भाग जरी असला तरी तो बेसिकली डिपेंड फर्स्ट टॉपिक सिमिलॅरिटीवरती आहे. त्याच्यानंतर आता सर्कलवरती डिपेंड आहे. काही गोष्टी आपल्याला पायथागोरसवर डिपेंडिंग कराव्या लागतील. बघूया तर आपण मग. आता ह्या लेसनचं ॲप्लिकेशन म्हणून आपण शिकतोय हेही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी ज्या मित्रांनी अजूनही आपलं गणित मैत्री चॅनल सबस्क्राईब करून घेतलं नाही किंवा जे तास पहिल्यापासून बघितले नाहीत त्या मित्रांना विनंती आहे की त्यांनी ते तास सगळे बघावेत. आपण पहिला सिमिलॅरिटीचा भाग वगैरे असा आपण पूर्ण करत पुढं चाललेलो आहोत. पहिल्यापासून जर सगळं बघितलं तर तुम्हाला आनंद वाटेल. हा एक चाप मारला, त्यानंतर न डिस्टन्स बदलू देता आपल्याला हे चाप मारतोय आपण. ओके. आणि आता आपल्याला कसे फॉर्म आपण केलो बघा, कशा पद्धतीने काढलो बघा ती. आता हे जे चाप आहेत, हे जे चाप आपण जोडू असं, हे जे चाप आले बघा इथं, हे जे चाप आपण जोडलो ना हे अगदी करेक्टली असं याच्यामधून जातील. या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून एमधून तर जाईलच जाईल, शिवाय हे बघा ह्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनमधून सुद्धा असे जातील आणि इथं हे असे आपल्याला भेटतील. असे ही जी लाईन काढलेली आहे पण हे बघा, ही जी लाईन आहे ही एमधून गेली म्हणजे पी ही रेडियस आहे, रेडियसला परपेंडिक्युलर आहे, ती सर्कलला एका बिंदूमध्ये टच करून गेली म्हणून हिला आपण टँजंट म्हणतो किंवा स्पर्शिका म्हणतो. वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढायचा भाग म्हणजे एका बिंदूतून त्या रेषाखंडाच्या एका बिंदूतून 2 इक्वल डिस्टन्सच्या खुणा करून घेतल्या. हे बघा ही आणि ही, याच्या निम्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं आणि हे वरती 2 चाप आणि खाली 2 चाप मारले आणि ह्या चापांना जोडलं. अशा रीतीनं रेडियसला परपेंडिक्युलर असणारा जो भाग आहे त्याला आपण टँजंट असं म्हणतो. हा भाग आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये हा भाग आपल्याला पूर्ण करायचा आहे. आलं लक्षात? हे टँजंट काढायचा भाग आहे. प्रत्यक्ष प्रॉब्लेम आपण एक्झरसाईजमध्ये बघणारच आहोत, पण ह्या टँजंटची ओळख सर्कलवर. पण इथं अजून एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल का बघा, इथं आपल्याला रेडियस इथं टँजंट काढली बरोबर आहे, पण आपण सेंटरचा यूज केला की नाही केला? सेंटरचा यूज केला की न केला सांगा? केला. आता एखाद्या प्रॉब्लेममध्ये तुम्हाला टँजंटच काढायचे आहे पण सर्कलचा विदाउट युजिंग द सेंटरकडे जाऊच नका तुम्ही. आता सेंटरचा यूज न करता टँजंट काढणं पुन्हा स्किलचा भाग आहे, पुन्हा सर्कल टॉपिकच्या एका ॲप्लिकेशनचा भाग शिकतो आपण. बघूया जरासं. एखादा प्रश्न तुम्हाला असा आला समजा की इथं आता स्पर्शिका काढण्याचे 2-3 प्रकार आपण शिकणार आहोत. पहिल्या प्रकारामध्ये आपल्याला सर्कलवर पॉईंटमधून, त्याचं प्रत्यक्ष प्रॉब्लेम आपण 4.2 मध्ये बघूया, तेव्हा सॉल्व करूया. आता आपण सेंटरचा यूज करून हे टँजंट काढलं. समजा प्रश्न आला टँजंटच काढा बट विदाउट युजिंग सेंटरकडे न जाता सुद्धा टँजंट कशी काढायची, सेंटरचा यूज न करता सुद्धा टँजंट कसं काढायचं हे आपण या भागामध्ये या पुढच्या एका एक्झाम्पलमध्ये बघूया. याच्यावरूनही काही सम्स आपल्याला
ह्या टँजंट काढण्याच्या बाबतीमध्ये आपल्याला शिकायचे आहेत. थोडंसं टॉपिक नंबर आपण कुठं जातो आहे बघा. टॉपिक नंबर 3मध्ये सर्कलमध्ये त्याच्या ॲप्लिकेशन्समध्ये जातो आहे. एक सर्कल काढून घेऊया. एक सर्कल काढूया. समजा 3.5 रेडियसचं 3.2 रेडियसचं एक सर्कल काढा. सांगितलं तसं करत राहूया. एक सर्कल काढूया 3.2 रेडियस घेऊन. सेंटर हालता कामा नये, तुमचाही आणि माझाही. ओके. सेंटरपासून इक्विडिस्टन्सचा जो लोकस ऑफ द पॉईंट आहे त्या बिंदुपथाला वर्तुळ असं म्हणतो. सर्कल इज अ लोकस ऑफ पॉईंट विच इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द सेंटर. ह्या वर्तुळाच्या केंद्रापासून समान अंतरावर असणारा हा जो बिंदूचा पथ आहे, थोडं मी फेंट झाले ते मी क्लिअर करतो जरा. हा जो बिंदुपथ आहे हा सेंटर आहे. आता टँजंटच काढायची आपल्याला. सर्कलवरती समजा की ह्याच्यावरती हा पी पॉईंट घ्या. पीमधून जाणारी टँजंटच काढा, पण सेंटरला टच करू नका. हां, पुन्हा तो मधचा सराव कसा पाहिजे बघा. तुम्ही असं जर हे वाढवलात आणि अशा इक्विडिस्टन्सच्या खुणा केलात तर सेंटरचा यूज केला असं झालं नाही का. आता आपल्याला सेंटरचा यूज नाही करायचा. अशा वेळेला 2 वेगळे बिंदू घ्यायचे. आता परत कुठेही घ्या ते. आणि इथं बेसिक भाग कसा समजला पाहिजे तुम्हाला जरा बघा. बेसिकली तुम्हाला ह्यातलं काय कळायला पाहिजे बघा. हे बघा, हे मी ट्रायंगलच जॉईन करून घेतो. हा ट्रायंगल फॉर्म करून घेऊया. हा ट्रायंगल झाला. मला पीमधून जाणारी टँजंट तर काढायची आहे. पीमधून जाणारी टँजंट काढायची आहे. आता एक लक्षात घ्या, इथं बेसिक भाग आपण कोणता शिकलेला होता जरासं बघा. मी इथं एक टँजंट काढली, अशी एक टँजंट इथे काढली. ही टँजंट कधी असणार हे बघा. इथून जाणारी एक रेषा काढली. हा जो अँगल आहे, आता 3rd टॉपिकमध्ये आपण काय शिकलो होतो बघा. हा जो अँगल ए आहे, हा जो अँगल ए आहे तो ह्या PCXच्या हाप असणार. इन्स्क्राइब्ड अँगल थेरम, बरोबर. आणि पुन्हा एक लक्षात घ्या, तुमच्या हा भाग लक्षात आला बघा. हा जो अँगल आहे, हा अँगल जर स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोन असेल तरी तो सुद्धा कोन याच कंसाच्या निम्मा येणार. म्हणजे लक्षात घ्या, हा जो कोन आहे तो आपण इथं आणायचा आहे, आपल्याला इथं शिफ्ट करायचा आहे. म्हणजे ही स्पर्शिका होईल विदाउट युजिंग सेंटर. मग हाच अँगल काढून हा पी कोन काढायला पाहिजे. म्हणजे आता डायरेक्ट नाही आहे, ही कच्ची फिगर होती. आता हाच अँगल आपण इथं कसा आणायचा, म्हणजे याच्याशी कॉन्ग्रंट असणारा अँगल आपण इथं कसा आणणार आहोत, हा भाग आपल्याला शिकायचा आहे. बघा, ए वरती मी हा जो अँगल आहे तो ह्या आर्कच्या निम्मा काढायचा आहे. लक्षात आलं का बघा तुमच्या परत आणखीन एकदा. हा जो ए अँगल आहे तो हा या आर्कच्या निम्मा आहे. मी ह्याच आर्कच्या निम्मा असणारा आणि एका सेकंड आणि टँजंट स्पर्शिकाने छेदिकेमध्ये झालेला कोन करतो, म्हणजे तोही त्या कंसाच्या निम्मा असणार आहे. म्हणजे ह्याच कंसाच्या निम्मा असणारा कोन काढतोय मी. म्हणजे हा कंस ह्या कंसाच्या निम्मा आहे. म्हणजे एक स्पर्शिका असणार आहे आणि एक टँजंट असणार, एक छेदिका असणार आहे. एक छेदिका असणार आहे आणि एक स्पर्शिका असणार आहे. एक सेकंड असणार आहे, एक टँजंट असणार आहे. लक्षात घ्या, हा कितीतरी अंडरस्टँडिंगचा भाग आहे बघा. किती भाग पक्का पाहिजे आपल्याला. हा कोण आहे, हा जो कोण आहे तो अंतर्लिखित कोण आहे. तो कोणाच्या निम्मा असणार, ह्या कंसाच्या निम्मा असणार, बरोबर आहे. मी तेवढाच कोण इथं काढतोय, म्हणजे हा जो कोण आहे तो सुद्धा ह्या कंसाच्या निम्मा आहे. म्हणजे ह्यातली एक स्पर्शिका असली पाहिजे, एक छेदिका असली पाहिजे. ही छेदिका आहे असणारी, आता नवीन तयार होणारी ही स्पर्शिका तयार होईल. हा भाग. आता इथला ॲक्युरेट कोन काढण्यासाठी जो बेसिक भाग आपण असा शिकला होता की इथं कॉन्ग्रंट अँगल काढायचे. इथं कॉन्ग्रंट अँगल काढायचा आहे. तर कॉन्ग्रंट अँगल कसा काढूया, कुठला कॉन्ग्रंट अँगल काढायचा बघा. यासाठी तुम्हाला ह्या कॉन्ग्रंट अँगलची एक स्पेसिफिक प्रॅक्टिस असायला पाहिजे. हे बघा, इथं ए वरती पोलाद रोग ठेवायचं आणि इक्वल डिस्टन्सवरती असं एक चाप मारून घेतो मी. ए वरती असं पोलाद टोक ठेवतो आणि असं एक चाप मारून घेतो बघा. तेवढंच मी आता
पी वरती पोलाद टोक ठेवणार आणि तसंच बरोबर सेम पद्धतीनं मी एक असा चाप मारून घेणार. लक्षात आलं का बघा. ओके, तेच पुन्हा हे ॲडजस्ट करतोय बघा आपण. हे बघा असं अंतर आपण ॲडजस्ट करून घेऊया. हे बघा असं. तेच आता फिक्स पॉईंट इथं आहे बघा. हे बघा फिक्स पॉईंट इथं आहे. इथं ठेवायला पाहिजे असं आणि ह्यातून जाणारी लाईन काढायला पाहिजे. बघा एकदा परत एकदा. हे जे चाप होते हे समजलं का तुम्हाला. हा इक्वल डिस्टन्सवरचा खून केली, इथं पण तेवढीच खून केली अशी. त्यानंतर इथून कंपास ॲडजस्ट केला असं आणि इथून हे असं आलं बघा हे दोन. आता आपल्याला ही लाईन जोडूया. आत्ता लक्षात आलं का बघा तुमच्या. हा जो कोन आहे हा कोन ह्या कंसाच्या निम्मा आहे आणि हा कोन ह्या कंसाच्या निम्माचा आहे. म्हणजे एक ह्यातली स्पर्शिका होणार आणि ही झाली छेदिका आणि ही झाली त्याची स्पर्शिका. सेंटरचा यूज केलेला नाही आपण. सेंटरला टच केलं नाही. थोडंसं वेगळं वाटतं पण टॉपिक नंबर 3 सर्कल ह्यामधला अंतर्लिखित कोनाचे माप आंतरकंस तर खंडित कंसापाय निम्मे असते. हा एक भाग इथं क्लिअर होतो आणि स्पर्शिका छेदिकेमुळे तयार झालेला कोनसुद्धा त्याच्या कंसाच्या निम्मा असतो. ही संकल्पना इथं अधिक चांगल्या तरी क्लिअर होते. तेव्हा आपण ते प्रत्यक्ष गणित घेऊया आणि तेव्हा हा विदाऊट युजिंग सेंटरचा भाग आपण त्यात बघणार आहोत. ओके बाळांनो. आणखीन एक प्रकारे टँजंट काढायचे आहे बघा. सर्कलच्या बाहेरून बिंदूतून जाणारी टँजंट काढा. हा तसा 8व्या इयत्तेमध्ये होऊन गेलेला भाग होता. पण आता 8व्या इयत्तेमधलं किती लक्षात आहे तुमच्या तो भाग आहे. तर सर्कलच्या बाहेर बिंदूतून सर्कलला टँजंट कसं काढणार. एक सर्कल काढा. दिलेल्या रेडियसचं काढूया. हे बघा असं एक सर्कल काढूया. त्याच्या बाहेर एक पॉईंट घेऊया आणि मग आपण ते पूर्ण करून घेऊया. ओके. दिलेल्या रॅडियसचं समजा काही पण रॅडियस दिलं 3.2 3.5चं रॅडियसचं एक सर्कल काढून घेऊया. तुम्ही आता हां एक सर्कल काढून घेऊया. हे बघा हे आता जॉईन करून घेतो मी. हे सर्कल मी जॉईन करून घेतलं. त्याला सेंटरला हा पॉईंट दिला आणि हा समजा की रेडियस याचं 3 cm आहे. आता टेक पॉईंट पी इज ऑन डिस्टन्स 5 सेंटीमीटर. आता इथं एक जी वहीमधली तुमच्या रेषा आहे वहीमधली ही जी रेषा आहे त्याच्यावरती हे समजा 3चं रेडियस आहे. तुम्ही 5 सेंटीमीटर 6 सेंटीमीटरवरती हा पी पॉईंट घ्या असं सांगितलं आहे. आता पीमधून जाणाऱ्या टँजंट काढा. आता पीमधून सर्कलला वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला एकच टँजंट करता येते. तर वर्तुळाच्या बाहेर बिंदूतून वर्तुळाला 2 टँजंट करता येतात आणि दोन्हीच्या दोन्ही टँजंट कॉन्ग्रंट असतात असंही तुम्ही शिकला होता. वर्तुळाच्या बाहेर बिंदूतून याचं प्रूफ पण शिकलो होतो बघा आपण. हे हायपोटेनस साईड टेस्टनुसार 2 ट्रायंगल इक्वल येतात आणि हे दोन्ही इक्वल पण असतात हे पण शिकलो होतो आपण. म्हणजे बघा 3rd टॉपिकवर कितीतरी डिपेंडिंग कन्स्ट्रक्शन आपण शिकतोय. आता कन्स्ट्रक्शनचा भाग थोडासा कसा आहे बघा इथं. आता हा पण 8व्या इयत्तेमधला आहे. थोडासा आता ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचा. ओपीचा ओ सेंटर बाहेरचा बिंदू आला. ओपीपासून निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊया. निम्म्यापेक्षा कमी घेतलं तर काय होते तुम्हाला बऱ्याच वेळेला मी दाखवले ते. ओके. हा झाला ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर. ह्या जरा हा जे चाप आहेत ना हे दिसत नाहीत क्लिअरली तुम्हाला होय ना. मी हे चाप मारलेत बघा. हे बघा हे चाप. ओके. आणि हा जो मी भाग इथं जॉईन करतोय आता हे बघा हा याचा एक्झॅक्टली परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर नंतर काय करायचं आपल्याला. तुम्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर नंतर बघा इथं हा परपेंडिक्युलर बायसेक्टरचा हा कॉमन पॉईंट आला. हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स बायसेक्टर असल्यामुळे हे दोन्ही इक्वल असणार आता बरोबर ना. हे बघा आता एवढं अंतर कंपासमध्ये घेऊया आणि अशा 2 खुणा करून घेऊया. हे बघा अशी एक आणि खाली एक अशी सर्कलला टच होईल अशी.
किंवा पूर्ण राऊंडेड असं सर्कल मारला तर हे असं OP मधून जाणार आहे. आता काय करायचं बघा एवढं अंतर कंपासमध्ये घेतलं आणि असं आपण 2 खुणा करून घेतल्या, वरती एक आणि खाली एक. बघा लक्षात आलं का तुमच्या? हे बघा असं एवढं घ्या, OP एवढं घ्या किंवा OA एवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि आपल्याला असं एक मारलं आणि असं एक मारलं. लक्षात. आता ह्या ज्या खुणा करून घेतलोय आपण त्या जॉईन करून टाकूया. हे बघा हे जे आपण अशा खुणा करून घेतल्या तिथं, हे बघा हे समजा याला A नाव दिलं, ह्याला B नाव दिलं, तर हा PB हा सेगमेंट झाला आणि त्यानंतर तुम्ही हा PB आणि PA हे 2 सेगमेंट झाले असे. हे बघा PB आणि PA हे दोन्ही सारखे असणार, इक्वल डिस्टन्सवरती असणार आहेत. हे डिस्टन्स असा वर्तुळाच्या बाहेरून वर्तुळाला 2 सेगमेंट काढता येतात आणि हे दोन्ही कॉन्ग्रंट असतात. 8व्या इयत्तेमधला तसा तो भाग होता, पण थोडासा वेगळा असा भाग आहे. तुम्हाला हे काय केलं परत एकदा बघता. दिलेल्या रेडियसचं सर्कल काढलं, त्याच्या दिलेल्या डिस्टन्सवरती P पॉईंट घेतला, त्यानंतर O आणि P ह्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला, लंबदुभाजक. हा लंबदुभाजक. काही वेळेला लंबदुभाजक तुम्हाला हे डिस्टन्सच्या कमी जास्तीवरती डिपेंड असतं. हे असं बाहेरच येईल असं नाही. काही वेळेला इथे येणार आहे, काही वेळेला इथे येणार आहे. ते तुमच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर ही संकल्पना ह्याच्या ह्या अंतरावरती डिपेंड आहे. समजा हे 3 असेल आणि हे 7 असेल तर आता हे बाहेर जाणार आहे. 3 असेल आणि हे जर सुद्धा 6 सेंटीमीटर असेल म्हणजे हे पण 3 झालं तर बरोबर इथं हे कमीमध्ये 5 असेल तर तेच आत येणार आहे. लक्षात घ्या. त्यामुळे तुमचं गोंधळून जाऊ नका, सर ही माझी लंबरूप रेषा बाहेर आली आत आली, ती त्या डिस्टन्सवर डिपेंड राहणार आहे. इथं 3 आहे आणि हे बाहेरचं 4 आहे, म्हणजे 7 सेंटीमीटरवर जर हा पॉईंट घेतला तर हा पॉईंट बाहेर जाणार आहे. त्यामुळे तुम्ही वेळच्या वेळी ही रेषा काही वेळेला ह्याला टच करेल, काही वेळेला आत येईल. हे P ह्या O पासून Pच्या अंतरावरती अवलंबून राहणार आहे. समजलं का तुम्हाला? हे 3चे रेडियस असेल आणि 6 वरती जर परत 3 वाजता असता तर हा टँजंटच झाला असता. त्यामुळे मला टँजंट आलं आहे, एवढा गॅप राहिला नाही, हे त्या डिस्टन्सवरती डिपेंड राहणार आहे. त्या प्रश्नामध्ये आपण तो भाग नीटपणे समजून घेऊया. असा भाग आपल्याला सेंटरचा यूज करून टँजंट कसं काढायचं, विदाऊट सेंटरचा यूज करता टँजंट कसं काढायचं, सर्कलच्या बाहेर बिंदू घेऊन टँजंट कसं काढायचं, हा बेसिकली रिव्हिजन भाग आपल्यामध्ये आहे. हा एक भाग आपल्याला इथं शिकायचा होता. आणि मग आपण आता 4.2मध्ये एवढं प्रिपरेशन नंतर आपण आता जाऊया ना थोडं 4.2मध्ये. चला तर मग 4.2मध्ये साधारणतः अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 4.2 आज चला तर मग 4.2मध्ये जाऊया. सराव संच 4.2 मधलं प्रॅक्टिस सेट 4.2 मधले मला पहिला प्रश्न बघा कसं म्हणले. आता 4.2 मधला क्वेश्चन नंबर 1. कन्स्ट्रक्ट द टँजंट to the circle with center P and radius 3.5. Center is P. सेंटरचं नाव P द्या, रेडियस घ्या 3.2 आणि एनी पॉईंट ऑन इट. M इज एनी पॉईंट ऑन इट, म्हणजे त्या सर्कलवरचा M हा एक बिंदू घ्या आणि त्याच्यानं जाणारी आपल्याला काय काढा की टँजंट काढा. एक सर्कल काढा, त्याचं सेंटरला P नाव द्या, रेडियस 3.2 घ्या आणि M हा एनी पॉईंट ऑन दॅट सर्कल अँड यू ड्रॉ द टँजंट. इथं असं काही कंडिशन सांगितलेली नाही आहे, त्यातला सोपा भाग आपल्याला सोप्या पद्धतीने आपण सॉल्व करणार आहोत. हे आलं, हे बघा 3.2 डिस्टन्स घेतो आणि एक सर्कल काढून घेतो असं. ओके, हे मी 3.2 डिस्टन्स घेतलं, त्या सेंटरला P नाव दिलं,
हे वहीमधली तुमची ही रेष आहे, एक लाईन. त्या रेषेवरतीच हे सर्कलचं सेंटर आपण पुटअप करूया. आणि हे 3.2 होतं. टेक एम इज एनी पॉईंट ऑन इट. टेक एम इज एनी पॉईंट ऑन इट. आता इथं एम हा कोणताही एक बिंदू त्या ह्याच्यावरती घ्या. कशावरती घ्या? एम हा सर्कलवरती घ्या. एम हा एनी पॉईंट घ्या. आणि तुम्ही काय करा की आता एममधून जाणारी टँजंट काढा. म्हणजे आता लक्षात आलं का तुमच्या, एममधून जाणारी एक परपेंडिक्युलर लाईन आपल्याला काढायची आहे. की ती परपेंडिक्युलर लाईन ह्या रेडियसला निश्चितपणे टँजंट म्हणता येईल. ती जी परपेंडिक्युलर लाईन आहे तिलाच आपण टँजंट म्हणतो. टँजंट ही परपेंडिक्युलर असते आणि परपेंडिक्युलर लाईनला टँजंट म्हणतो. हा आपण भाग इथं यूज करतोय. आता एममधून जाणारी परपेंडिक्युलर लाईन काढण्यासाठी जे भाग आपण शिकलो होतो कसं करायचं बघा. आता सोयीस्कर मापन हे आपण तुम्ही वाढवून ठेवायला असं सलग. सोयीस्कर मापानं 2 खुणा करून घ्यायच्या. किती म्हणून विचारायचं नाही, सोयीस्कर. ओके, इक्वल डिस्टन्सवरच्या 2 खुणा करून घेतल्या. ओके, बरोबर आहे. त्यानंतर काय करूया, बोला काय करूया. हां, निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. ह्या 2 ज्या खुणा आहेत तुमच्या ह्याच्या एवढं अंतर घेऊया किंवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊया. आणि बघा इथून 1, 2 बरोबर आणि 3 आणि 4 चाप मारून घेऊया असे. आणि हे आता पॉईंट आपल्याला हे असं जॉईन करून घ्यायचं. ह्या इंटरसेक्शनमधून जाणारे हे जे पॉईंट्स आले तिथं हे बघा, हा एकच पॉईंटमधून असा जाणारा हा जो भाग तयार होईल. तर असा हा भाग आपल्याला, मी तुम्हाला जर असं डार्क करून दाखवतो. हे बघा इथं असं आलं आहे बघा. ही जी टँजंट असेल ह्याला अशी जाणारी ही, हे बघा इथं असं आलं आहे. ही जी परपेंडिक्युलर असणारी एममधून जाणारी ही लाईन आहे हिला आपण टँजंट म्हणतो. परत आणखीन एकदा बघा, 3.2चं रॅडियस असणारं एक सर्कल काढलं आपण. त्याच्यावरती कुठेही एम हा पॉईंट घेतला. एम पॉईंटवरच्या इक्वल डिस्टन्सच्या समान अंतराच्या 2 खुणा करून घेतल्या. एवढं किंवा हे नेहमी जास्त अंतर कंपासमध्ये घेतलं आणि खालीवरती असे 4 चाप मारले. म्हणजे हा याचा मिड पॉईंट मिळाला. बरोबर परपेंडिक्युलर आहेच, इक्वल डिस्टन्सवरती आहेच. आणि यातून जाणारी एक लाईन काढली, ती परपेंडिक्युलर असते आणि त्या एममधून जाते. म्हणून ती वर्तुळाला एकाच बिंदूमध्ये टच करणारी जी रेषा आहे तिला आपण टँजंट म्हणतो. आलं लक्षात बाळांनो? तिला आपण स्पर्शिका म्हणतो. आणि त्या स्पर्शिकेचा उपयोग करून आपल्याला असं हे उदाहरण सॉल्व करायचं आहे. ओके, पी हा पॉईंट इथं असला करेक्ट एम, तर ते आपल्याला ते करता येईल. बरोबर असा हा भाग आपल्याला पूर्ण करत करत पुढे जायचं आहे. टँजंट काढायचं प्रॅक्टिस थोडीशी तुम्ही करा, तुम्हाला ते होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 2मध्ये जरा बघूया. ड्रॉ द सर्कल ऑफ 2.7. 2.7चं एक सर्कल काढा. टेक एनी पॉईंट ऑन दॅट. दुसरा प्रश्न सोडवता येईल. इक्वल डिस्टन्सच्या खुणा करता येतील आणि मग आपण टँजंट करता येईल. इक्वल डिस्टन्सच्या खुणा करता येतील ना. हां, बघूया म्हणलं तर बघूया मग. ड्रॉ द सर्कल ऑफ 2.7 cmचं एक सर्कल काढा. क्वेश्चन नंबर 2 बघा जरा. हां, 2. काय आहे बघा बरं. 2.57 रेडियस असणारं एक सर्कल काढूया. 2.5 cm रेडियस असणारं एक सर्कल काढलं. ओके, मी हे कंप्लीट करून घेतो. हे रेडियस 2.7 घेतलं. टेक पी बी द पॉईंट. टेक tangent on it. Take the point on the circle. Take P be the point on the circle. हे वाढवा आणि तुम्ही याच्यामधून जाणारी काय काढा, टँजंट काढा. बोला पुढं काय करायचं आता, परत काय करायचं सांगा बरं आता. हां, पी पॉईंटवरती पोलाजवळ ठेवायचं आणि समान अंतराच्या 2 खुणा करून घ्यायच्या. समान अंतर हे रेडियसपेक्षा साधारणतः कमी असावं. हे बघा, म्हणजे आपल्याला पुढची रेषा वाढवावं लागणार नाही. नंतर एवढं अंतर कंपासमध्ये घ्या किंवा ह्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि तुम्ही 1, 2, 3 आणि 4 हे बघा असं. आणि तुम्ही आता हा जो भाग होईल इथं,
हा जो भाग असा असेल, हा पॉईंट तुम्ही, हा जो पॉईंट आहे, ही जी लाईन आहे हे बघा, ही लाईन तुम्ही पट्टीच्या साहाय्याने असं वाढवा, सरळ रेषा काढा, ही निश्चितपणे याला टँजंट म्हणता येईल. चार चाप इक्वल डिस्टन्स, चार चाप आणि हे जोडा, हे परपेंडिक्युलर असेल ह्या रेडियसला, आणि परपेंडिक्युलर असणाऱ्या रेषाला टँजंट म्हणतात. टँजंट ही रेडियसला परपेंडिक्युलर असते. ह्याचा उलटसुलट विचार आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. लक्षात बाळगणं सगळ्यांच्या. अशा रीतीनं हा भाग आपल्याला पुढं न्यायचं आहे. पुढच्या तासिकेच्या वेळेला विदाऊट सेंटरचं परत प्रॉब्लेम्स आहेत, 2 हे पॉईंट्स आपण पुढं सॉल्व करत जाऊया. आजच्या तासिकेमध्ये तुम्ही आजचा एवढा सराव तुम्ही पूर्ण करून घ्या. पुन्हा आपण पुढच्या तासाच्या वेळेला हा पुढील भाग आपण पूर्ण करून घेऊया. कन्स्ट्रक्शनमध्ये पहिले 3 सम सरळ सोडवा. सर्कल्स, टँजंट, वर्तुळाच्या बिंदूतून सेंटरचा यूज करता, सेंटरचा विदाऊट यूज करता. 9वीच्या 10वीच्या मुलांना परत एकदा सांगतो आहे, आठवण करून देतो आहे की तुम्ही 9वीचे सुद्धा सर्व लेक्चर्स बघा. तुम्ही 9वीचे लेक्चर्स बघा. आपले सेतू अभ्यासमधले सुद्धा, ब्रिजमधले पण प्रश्नपत्रिका वगैरे सोडवायला आपण मदत केलेली आहे. सगळ्यांना विनंती आहे की आपलं गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. पालकांना विनंती आहे की मुलांना ते उपलब्ध करून द्यावेत व्हॉट्सअपच्या वगैरे माध्यमातून. ओके बाळा, लवकरच आपण पुढच्या तासिकेच्या वेळेला निश्चितपणे भेटूया.